आधीचा कसलाही तुम्हाला या कामाचा अनुभव नसताना सुद्धा तुम्ही संपूर्णपणे हे युनिट आउटडोर शूटिंग छान सांभाळलं. गुड गुड, व्हेरी गुड. हा, कसली काही अडचणच आली नाही. सगळं कसं सुरळीत आणि आनंदात चालतं. सर, तुमच्या मदतीशिवाय हे शक्यच नव्हतं. तुम्हाला खरं सांगू का, खरंच हे शूटिंगचं युनिट सांभाळणं ही गोष्टच अवघड आहे. अहो, आधी हे 100 माणसं एकत्र येणं, मग त्याच्यानंतर प्रत्येकाचा स्वभाव वेगळे, प्रत्येकाच्या कामाची पद्धत वेगळी, कुवत वेगळी, आणि मग हे सगळ्यांचं एकत्र येणं आणि एका एपिसोड करता सगळं झटत असतात. आणि मग कोणीतरी एक माणूस त्या सगळ्यांची एकत्र मोठ बांधतो. आम्ही ते सगळ्यांना सांगतोच. ही सिरियल असते ना, ही कलाकार, तंत्रज्ञ, दिग्दर्शक यांच्यापेक्षा ही प्रोडक्शन कंट्रोलर मुळेच घडते. खरंच मला म्हणून तुमचं विशेष अभिनंदन करा असं वाटतं. सर, तुम्ही लाजवताय मला. हो दत्ता भाऊ, तुम्ही सगळ्यांचं पण मला आहो जाऊ करून एवढे लाजवता ना, ते काय. माझ्यासाठी हा खूप छान अनुभव होता. सगळ्यांनी खूप चांगलं कोऑपरेट केलं. रिसॉर्ट चांगलं होतं, सगळ्या सोयी उत्तम होत्या, त्यामुळे शूटिंग पटकन आणि मुख्य म्हणजे चांगलं झालं. पहिल्या दिवशी टेन्शन आलं होतं मॅडम आल्या नाहीत म्हणून, पण नशिबाने तेही काही फार काळ नाही टिकलं. हो ना, हो. नाही म्हणजे मॅडमने तशी अडचण आली होती. साहजिकच आहे. घरचं सगळं सांभाळून कामासाठी बाहेर पडायचं म्हणजे अवघड कसरत आहे. बायकाच करू जाणे. हो ना, हे ऐकून ना अगदी डोळ्यात पाणी चालव माझ्या. आधी पुसून टाक पाणी. काम करणाऱ्या बायकांसाठी आहे. कुठं काम करते? घरामध्ये करत नाहीस, बाहेर सुद्धा करत नाही. मी समोर कोचात जाऊन रिलॅक्स होते. गुड. पण सर, अशा या आउटडोर शेड्यूल्स मुळे युनिट जास्त जवळ आल्यासारखं वाटतं ना? येस येस. आता सर नव्या जोमाने काम सुरू करूया. हो. कलाकार येतात हळूहळू. कामाला सुरुवात होईलच मॅडम आले की. मॅडमशी नीटचं बोलताना आलं या सगळ्या आउटडोरच्या गडबडीमध्ये. हो, मॅडम आल्या की भेटतो त्यांना. चालेल. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ती अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी. वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? विकीची चारी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरीबाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत?
आय मीन हाऊ कॅन इट बी पॉसिबल?